जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो की आपलं मुंबईचं मेरिट कधी लागणार आहे. त्याच्यानंतर काल एक शुद्धीपत्रक आलं होतं. ते शुद्धीपत्रकमध्ये काय होतं आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे आपण एक लिस्ट तयार केली होती. त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना ती लिस्ट भेटली नसेल अजून. त्याच्यामध्ये आपले ग्राउंडचे जे 50 पैकी मार्क होते आणि लेखीचे जे 100 पैकी असे टोटल आपलं फायनल जे मेरिट लागतं 150 पैकी. तर त्याच्यापैकी टोटल मार्क किती आहेत विद्यार्थ्यांना 120 प्लस 125 प्लस 130 प्लस असे किती विद्यार्थी आहेत, कोणत्या मार्कवर किती विद्यार्थी आहेत, टॉपर कितीचा आहे, हे सगळं आपण डिटेल काढून आपण ह्या व्हिडिओमध्ये आज एक व्हिडिओ बनवणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळी डिटेल टाकणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या मित्रांनो. आणि ज्यांनी चॅनलला फॉलो करून घेतले नसेल त्यांनी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. तर आता आपण डिटेल सांगणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो आपली पहिली गोष्ट होती की काल एक शुद्धीपत्रक पडलं होतं. त्या शुद्धीपत्रकमध्ये काय होतं तर मित्रांनो, पहिल्यांदा आपलं मुंबईचं ग्राउंड झालं, त्याच्यानंतर लेखी झाली, त्याच्यानंतर त्याची ॲन्सर की पण आली होती. ॲन्सर कीमध्ये थोडेफार चेंजेस पण झाले होते. एक बोनस मार्क सगळ्यांना मिळाला होता. तर त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टाकण्यासाठी एक दिवस दिलेला होता. त्यात काही विद्यार्थ्यांनी भरपूर जणांनी ॲक्सेप्ट नोंदवला होता की त्यांचं काय प्रॉब्लेम होते की एखाद्या प्रश्नाचे चेंजेस त्यांना मान्य नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी ॲक्सेप्ट केले होते की त्याच्यात काहीतरी चेंजेस व्हायला पाहिजेत आणखी. तर त्याच्यात काय चेंजेस होणार होते, तेवढ्या कुठल्या क्वेश्चनला काय होतं ते चेंजेस करून परत एक शुद्धीपत्रक काल आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते होतं. आता दुसरी गोष्ट होती मित्रांनो की आपण फायनल टोटल जे मेरिट होतं, आपलं टोटल फायनल जे मार्क होते 150 पैकी, ते किती विद्यार्थी किती मार्कवर आहेत हे आपण सांगणार होतो. तर आता आपण ती लिस्ट काढलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो आपला 150 पैकी जो टॉपर असणार आहे तो 142 मार्काचा असणार आहे मित्रांनो. 142 मार्कावर एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर 142च्या नंतर 141, 140वर एक विद्यार्थी नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट 139 मार्क, 139 मार्कावर एक जण आहे. त्याच्यानंतर 138 मार्कावर 5 विद्यार्थी आहेत आपले. त्याच्यानंतर 138 नंतर 137 मार्कावर 3 विद्यार्थी आहेत. 137 नंतर 136 मार्कावर 15 विद्यार्थी. 135 मार्कावर 26 विद्यार्थी. 134 मार्कावर 34 विद्यार्थी आहेत. 133 मार्कावर 54 विद्यार्थी आहेत. 132 मार्कावर 83 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 131 मार्कावर 134 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 130 मार्कावर 178 विद्यार्थी आहेत आणि 129 मार्कावर 206 विद्यार्थी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण पुढचं घेणार आहोत. त्याच्यानंतर 128 मार्कावर 247 विद्यार्थी आहेत. 127 मार्कावर 333 विद्यार्थी. त्याच्यानंतर 126 मार्कावर 381 विद्यार्थी. 125 मार्कावर 412 विद्यार्थी. 124 मार्कावर 463 विद्यार्थी. 123 मार्कावर 499 विद्यार्थी आणि 122 मार्कावर 526 विद्यार्थी आहेत. आणि त्याच्यानंतर राहिले 121 मार्क, त्याच्यावर 632 विद्यार्थी आहेत आणि 120 मार्कावर 644 विद्यार्थी आहेत. असे टोटल आपण 120 पासून 140 142 पर्यंत जो टॉपर आहे ते आपण टोटल सांगितलेलं आहे मित्रांनो. तर याच्या खालचं जरी कुणाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा कमेंटमध्ये. तुम्हाला मी त्याच्या खालचे पण विद्यार्थी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून देईल. महत्त्वाचं आपलं 120 पर्यंत होतं, त्याच्यावरचे एवढे टोटल विद्यार्थी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हे तुम्हाला मी लिस्ट सांगितली. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला एक कंबाईंड टोटल सांगतो की 120 ते 125मध्ये किती आहेत, 125 ते 130मध्ये किती आहेत, असे टोटल मी डिटेल तुम्हाला एक सांगून देतो मित्रांनो. तर आपला 140 प्लस एकच विद्यार्थी होता टॉपर, त्याच्यामुळे 140 प्लस एकच विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर 135 ते 140मध्ये टोटल 50 विद्यार्थी आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर 130 ते 135मध्ये 509 विद्यार्थी आहेत. 125 ते 130मध्ये 1757 विद्यार्थी आहेत आणि 120 ते 125 मार्कामध्ये टोटल 3236 विद्यार्थी आहेत मित्रांनो. आणि टोटल जर 120 प्लस जर विचार करायचा झाला आपला तर जवळपास 5553 विद्यार्थी आहेत मित्रांनो 120 प्लस मार्काचे. हे झाले आपले टोटल आपण सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे हे टोटल विद्यार्थी झाले मित्रांनो. हे एवढे विद्यार्थी 120 मार्काचे प्लस आहेत. त्या हिशोबानं आता मेरिट लागणार आणि ह्याच्यामध्ये NCCचे मार्क अजून ॲड होणार आहेत मित्रांनो. त्यानुसार आपलं पुढचं मेरिट लागून जाईल. बाकीचं तर मेरिट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. ज्यांनी कोणी मेरिटचा व्हिडिओ बघितला नसेल तुम्ही जाऊन मेरिटचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मेरिट किती लागून जाईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सांगितलं की आपण टोटल मार्क्सचे किती विद्यार्थी आहेत. आता NCCचा किती फरक पडेल काय पडेल ते आपण त्याचं पण ॲनालिसिस करून एक व्हिडिओ बनवणार आहोत. ज्यांना काय अडचण असेल त्याने आपल्याला कमेंटमध्ये मेसेज करा मित्रांनो. कोणाला NCCबद्दल काय अडचण असेल, कोणाचे NCCचे मार्क असतील त्यांनी पण मेसेज करा. आणि त्याचा किती फरक पडेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा. त्याचा पण एक व्हिडिओ बनवून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मेसेज करा मित्रांनो. तर हे झाले आपले 2 मुद्दे. तर आता आपला पुढचा तिसरा मुद्दा सांगितला होता मित्रांनो की मुंबईचं मेरिट कधी लागणार, तर ते आपण सांगूया मित्रांनो. तर मित्रांनो सगळी प्रोसेस आपली झालेली आहे. काल शुद्धीपत्रक पण आलं होतं. ते शुद्धीपत्रकानुसार थोडेफार काही चेंजेस असणार आहेत ते होणार आहेत.
आणि मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपलं मेरिट कधी लागेल. ते जवळपास तारीख सांगितली होती मी तुम्हाला, एक 5 ते 10 तारखेच्या दरम्यान मेरिट लागून जाईल आपलं. तर मित्रांनो, आता आज 30 तारीख आहे, जवळपास एक 8-10 दिवस राहिलेत अजून. आजचं शुद्धीपत्रक जाऊन काही चेंजेस होते ते चेंजेस करून घेणार. त्याच्यानंतर आपले एक अजून 10 दिवस धरून चालू, एका 5 ते 10 तारखेच्या दरम्यान आपलं मुंबईचं फायनल मेरिट लागून जाईल मित्रांनो. एवढा वेळ का लागेल म्हणून भरपूर विद्यार्थ्याचे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मेसेज होते की एवढा वेळ लागणार नाही, किंवा काही जणांचं म्हणणं तर होतं 30 तारखेलाच लागेल. भरपूर जणांचे असे मेसेज पण आले होते, मला पर्सनली पण काही जणांनी मेसेज केला होता आणि इंस्टाला पण मेसेज केले होते की 30 तारखेपर्यंत मेरिट लागून जाईल. पण मी त्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेरिट पुढं जाणार मित्रांनो, कारण की प्रोसेस खूप मोठी असते. तर आपण ते सांगितलं होतं मित्रांनो. 5 ते 10 तारीख फिक्स आहे. पण चेंजेस असे असतात मित्रांनो की आता हे शुद्धीपत्रक आलं त्याच्यानंतर सगळे जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मार्कामध्ये सगळं चेक केलं जातं मित्रांनो. आणि पॅरलर रिझर्वेशनचं त्याच्यानंतर खाली पूर्ण पॅरलर रिझर्वेशन, पूर्ण कास्ट, त्यांच्या प्रत्येक कास्टमधलं पॅरलर रिझर्वेशन हे चेक करावं लागतं. त्याच्यामुळं मेरिट लावायला आपल्याला वेळ लागतो मित्रांनो, आणि त्याच्यामुळं एवढा टाईम जातो. आणि जवळपास महाराष्ट्राला सगळ्या जेवढ्या जागा असतात त्याच्या रिलेटेडमध्ये कम्पेअर केलं तर तेवढ्या जागा जवळपास फक्त मुंबईला असतात. त्याच्यामुळं ते ॲनालिसिस करायला डाटा भरपूर वेळ जातो मित्रांनो, आणि तेवढा डाटा ॲनालिसिस होऊन आपलं मेरिट लागलं जातं. तर हे मेरिट लागून जाईल तेवढ्या दिवसाच्या आत. आणि ज्यांना कुणाला काय मेरिटचा अजून आक्षेप असेल तुम्ही ते मेसेज करा मला, मी तुम्हाला तुमचं मेरिट सांगतो. बऱ्यापैकी जणांनी मेरिट तुम्ही चेक करा, आपण पाठीमागच्या व्हिडिओ टाकलं आहे. आणि दुसरं काय अडचण असतील मित्रांनो तरी मेसेज करा, आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू. आणि पुढच्या वर्षीचा पण व्हिडिओ बनवणार आहोत हे सांगितलं होतं, ते पण आपण सगळं ॲनालिसिस केलं मित्रांनो. एक 2-3 दिवसात तो पण व्हिडिओ आपला येईल मित्रांनो. तर आजचे जे 3 पॉईंट सांगितले होते ते तुम्हाला एवढे कव्हर करून सांगितलेत. तुमची कुणाची काय अडचण असेल ते सांगा मला, की ते कशावर आपण पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे, ते पण व्हिडिओ आपण बनवून टाकू मित्रांनो. आणि पुढच्या भरतीसाठी आपण जे लेटेस्ट अपडेट आहेत त्याच्यासाठी तुम्ही आपल्या ह्या चॅनलला फॉलो करून घ्या. हा यूट्यूबचा चॅनल आपला तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट, त्याच्यानंतर पुढच्या वर्षीच्या ग्राउंडच्या वगैरे सगळ्या अपडेट, आता इथून पुढची भरती पडण्यापर्यंत काय प्रोसिजर असणार, कशी तयारी करायची, हे सगळं व्हिडिओ आपण कंटिन्यू अपलोड करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.